आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि आज आपली मोहीम आहे खड्ड्यांची. कारण पावसाळा सुरू होऊन आत्ताच काही दिवस झाले आहेत. मध्ये फक्त 2-3 दिवस असे गेले की ज्या वेळेला धुवाधार पाऊस मुंबईत आणि परिसरात उपनगरांमध्ये सगळीकडे झाला. बाकी राज्याच्या अन्यत्र भागात म्हणजे कोकणात, मराठवाड्यात काही ठिकाणी किंवा विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पण रस्त्यांची अवस्था अनेक ठिकाणी दरवर्षी असते ना तशीच आहे, जीवघेणी. पहिलाच पाऊस झाला की रस्त्यांच्या कामाच्या दर्जाची पोलखोल होते आणि त्यामुळे हतबल झालेले नागरिक खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यावरून कसे बसे प्रवास करतात. पण गेली कित्येक वर्ष रस्त्यांची अवस्था सुधारलेलीच नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न आता सगळ्यांनाच माहितीचा झालाय. राज्यात मराठवाडा, विदर्भ तसंच मुंबई, पुण्यात सुद्धा अनेक ठिकाणी रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. राज्यातल्या खड्ड्यांचं वास्तव सांगणारा आमचा ग्राउंड झिरो रिपोर्ट. अर्थात काही ठिकाणी डागडुजीच्या नावाखाली काही केलं जातं, भराव टाकला जातो, तात्पुरती कामं होतात, पण त्यामुळे काही वेळेला बळीसुद्धा जातात. त्यामुळे रस्त्यांची अवस्था कधी आणि कशी सुधारणार हाच या संदर्भातला प्रश्न आहे. आणि न्यूज 18 लोकमत याच विषयावरती रिॲलिटी चेक आज दिवसभर करणार आहे. मगाशी आपण मुंबई आणि अन्य काही भागातली स्थिती बघितली. आता आपण पुणे महापालिकेच्या क्षेत्रात जाऊयात आणि पाहूयात काय स्थिती आहे. पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार हे काही सुधारण्याचं नाव घेत नाही आहे. आधीची रस्त्यांची डागडुजीची कामं पाऊस येण्यापूर्वी पूर्ण होणं हे अपेक्षित होतं, पण शहरातल्या अनेक रस्त्यांचं खोदकाम अजूनही तसंच आहे. शहरातले मुख्य रस्ते, टिळक रोड, लक्ष्मी रोड या रस्त्यावर गेले 1.5 महिना 5 ते 6 फुटांचे खड्डे महापालिकेनं करून ठेवलेत, कारण इथे पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. पण काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची डागडुजी काही योग्य पद्धतीनं झालेलं नाही. प्रत्यक्षात कंत्राटदाराने केवळ सिमेंट टाकलं, खड्ड्यात आणून ओतलं आणि आपली जबाबदारी संपली म्हणून हातही वर केले. अगदी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्याचं काही सोयरसूतकच नाही अशी भूमिका घेतली. परिणामी पहिल्याच पावसात या रस्त्याला 1.5-2 फुटांचे खड्डे पडलेत. पुण्यातल्या सगळ्या मुख्य रस्त्यांवरची परिस्थिती ही आता आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशी झाली. याचं कारण पाण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेजची पाईपलाईन या सगळ्यांच्या नावाखाली पुण्यातल्या टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, जी शहरातली सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ आहे, हे तिन्ही रस्ते गेले महिनाभर खोदून ठेवलेले होते. पाईपलाईन टाकायचं काम सुरू होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस लॉकडाऊन होतं. जेव्हा लॉकडाऊन संपलं त्यासोबतच पावसाळा आला. या पावसाळ्यासोबत हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र कामाची परिस्थिती आपण पाहतोय. यंदाच्या वर्षी महापालिकेने एक नवी सिस्टीम आणलेली दिसते, ती कंत्राटदारांच्या फायद्याची. ती म्हणजे खोदलेला जो भाग आहे या ठिकाणी रस्ता पूर्ववत करून देण्याचं बंधन हे कंत्राटदारावरती असतं. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदार या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा लेप वरून केवळ टाकतो आणि निघून जातो. या कामाला खरं तर मान्यता द्यायला नको पथ विभागानं, मात्र ती दिली जाते. कंत्राटदारांची बिलं दिली जातात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा पहिल्या पावसानंतर रस्त्याची परिस्थिती आपण पाहतोय. कॉन्क्रीट सेट होण्यासाठी जे 24 तास लागतात ते न मिळाल्यामुळे रस्त्यावरती पहिल्या पावसानंतर हे असे खड्डे पडले. तर लक्ष्मी रस्त्याला होता आम्ही, तुम्हाला खोटं वाटेल, हा पुण्यातला सगळ्यात मोठं मार्केट असलेला, पुण्याचं सगळ्यात महत्त्वाचं मार्केट असलेला लक्ष्मी रस्ता आहे. याच्याच पलीकडे टिळक रस्ता आहे आणि त्याला पॅरलल असलेला हा बाजीराव रस्ता. या सगळ्या रस्त्यांची हीच परिस्थिती आहे. लेवल ज्या आहेत रस्त्याच्या त्या पूर्णतः गेलेल्या आहेत. सरळ गाडी या रस्त्यांवरती चालू शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे अर्धाच रस्ता वापरात आहे. एक तर जवळपास अर्धा रस्ता जो आहे तो दोन्ही बाजूंना खोदून ठेवलेला आहे. दोन्ही बाजूंनी ड्रेनेजसाठी आणि पाण्याच्या पाईपलाईनसाठी हा रस्ता खोदून ठेवलेला होता. पलीकडच्या बाजूने जे डांबरीकरण केलं आहे त्याची अवस्था आपण पाहतोय. दुरुस्तीसाठी हे डांबरीकरण जे आहे ते काय दर्जाचं केलं आहे ते आपण बघूयात. अजून पाऊस पडलेला नाही. हा या डांबरीकरणाचा दर्जा आहे. पहिल्यांदा पाऊस झाला की या पावसामध्ये हे डांबरीकरण किती राहील, पायाने जी खडी मोकळी होते, गाड्या गेल्यावरती या खडीचं काय होईल, ही परिस्थिती आहे. काल महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये सुद्धा याच्यावरून प्रचंड गदारोळ झाला. मात्र सत्ताधारी हे मान्य करायला तयार नाहीत, त्यांच्या चुका आहेत. इथे सुद्धा डांबरीकरण केल्यानंतर ड्रेनेजच्या बाजूला
हा रस्ता खचलेला आपण पाहतोय। हे सगळीकडे ठिकठिकाणी या रस्त्याला कुठेही लेवल नाही आहे। इथंही आपण पाहतोय तीच परिस्थिती। अनेक ठिकाणी वाहनं गेल्यानंतर पाऊस पडल्यानंतर हा रस्ता जो आहे तो खचलेला आहे आणि अशाच पद्धतीची सगळीकडे निव्वळ ज्याला आपण म्हणतो नावासाठी जी कामं करण्यात आलेली आहे, या कामाला ना दर्जा आहे, ना त्याची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याची लाज वाटते। या सगळ्या टेंडर्सची किंवा या सगळ्या कंत्राटदारांची बिलं जी आहेत ती पाहणी करून दिली जातात, मात्र याची जबाबदारी कुणाची आहे? हे खड्डे पडतात कसे? ज्यांना काम पूर्ण करायची जबाबदारी ज्यांची आहे त्या कंत्राटदारांवरती काय कारवाई करणार? असे अनेक प्रश्न आहेत। महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये सुद्धा याच्यावरून प्रचंड गदारोळ झाला, मात्र त्याची प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना दोघांनाही किंचितही लाज वाटलेली नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तेव्हा पुण्यातल्या दोन मुख्य रस्त्यांची अवस्था काय आहे ते आपण पाहिलं। मुंबई पुणे महामार्गावर देहरोड उड्डाणपूल भागामध्ये महामार्गांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यावरचं वरवरचं केलेलं डांबरीकरण वाहून गेलं। त्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी चिरा पडलेत, काही ठिकाणी लहान मोठे खड्डे। त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। तर खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होते। यातून सुटका कधी असा प्रश्न नागरिकांना पडला। अनिस शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आता जोडले गेलेत। अनिस, काय आहे रस्त्यांची अवस्था आणि प्रामुख्याने बाईक चालकांना त्रास होतोय का? एवढे मोठे खड्डे आहेत की एखाद्या गाडीतनं जाताना सुद्धा नावेत बसल्यासारखं वाटतं? सध्या मी मुंबई पुणे हायवेवर देवरोड येथील उड्डाणपुलावर आहे। आपण जर पाहिलं तर आत्ताही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो वाहन चालकांना करावा लागत आहे। खड्ड्यातून वाट काढत प्रत्येक प्रवासी असेल, वाहन चालक असेल तर पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या खड्ड्यांमुळे जे गाड्यांचे तर नुकसान होत आहे, शिवाय कमरेचा जो मणक्याचा त्रास आहे तोही अनेकांना उद्भवू लागला आहे। आपण जर पाहिलं तर या महामार्गाशेजारी पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बनवला होता, परंतु या फुटपाथावरूनही कसे वाहन चालक बेधडकपणे गाडी चालवत आहेत त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। एकूणच या महामार्गावर अनेक अपघात झाल्याने या अपघातामध्ये अनेकांना आपला जो जीव आहे तो गमवावा लागला। एकूणच मृत्यूचा मार्ग असा या रस्त्याची ओळख आहे। आपल्यासोबत धर्मपाल तंत्रपाळ आहेत। अनेक आंदोलनं त्यांनी या रस्त्यासाठी केली। खड्ड्यातून प्रवाशांना, वाहन चालकांना, ग्रामस्थांना सुखकर प्रवास व्हावा यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली। काय सांगाल, पहिल्याच पावसात या खड्ड्यांची जी आहे, रस्त्याची जी आहे ती दुरवस्था झालेली, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत? प्रथम मी सांगू इच्छितो, आमच्या देवरोडकरांचं फार मोठं दुर्दैव आहे की 2 पाऊस झाले आणि 2 पावसामध्ये ह्या रस्त्याची अशी अवस्था झाली की रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहे। वाहन चालकाला वाहन चालवणे फार कठीण झालेलं आहे। 2-2 तास या ठिकाणी ट्रॅफिक जाम। त्यामुळे आपण ही रस्त्यांची अवस्था पाहतोय। ही देहरोड इथली रस्त्यांची अवस्था आहे। सायकलसाठी किंवा 2 व्हीलरसाठी केलेला हा बायपास रस्ता आहे आणि काय त्याची स्थिती झाली तुमच्या समोर आहे। आणि मला असं वाटतं की ही दृश्य बोलकी आहेत इथल्या रस्त्यांची स्थिती सांगण्यासाठी। नीट पाहिलं तर लक्षात येईल डांबरीकरणाचा वरचा जो थर आहे तोच निघून गेला आहे। आता हा आहे बरोबर मधला पॅच। आणि सर्व्हिस रोड म्हणजे तर अवस्था आणखीन वाईट आहे मुख्य रस्त्यांपेक्षा सर्व्हिस रोडची। सर्व्हिस रस्त्यावर अक्षरशः जे पादचारी आहेत ते आपला जीव मुठीत धरून जो आहे तो प्रवास करतायत। काही दिवसापूर्वी या परिसरात लाईट नसल्याने पहाटेच्या वेळेस एक खून देखील झाला होता। अक्षरशः भयानक परिस्थिती या रस्त्याची आहे। काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून आम्ही देवरोडकर या उड्डाणपुलावरील खड्ड्याचा, या ट्रॅफिकचा आणि या ठिकाणी अनेक समस्याचा आम्ही या ठिकाणी तोंड देत आहोत। या 2 पावसामध्ये या रस्त्यावर उड्डाणपुलावर एवढे खड्डे पडले की वाहन चालकाला वाहन चालवणे फार मुश्किल झालेलं आहे। 2-2 तास ट्रॅफिक या ठिकाणी जाम असते। त्याच्यामुळे वाहतूक कोंडी एवढी होती की एका माणसाला जर कामावर जायचं असेल तर त्या ठिकाणी 2-2 तास आम्ही लेट होतो। मागच्या वेळेस या ठिकाणी दिवाण नसल्यामुळे, या रस्त्याला दिवे नसल्यामुळे या ठिकाणी एका इसमाचा मृत्यू झाला होता, त्याचा खून झाला होता। या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की राष्ट्रीय विकास महामंडळ रस्ता तयार करतो आणि 2च पावसामध्ये तो रस्ता डांबरीकरण उडून जातो। त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या समस्याला आम्ही तोंड देत आहोत। या ठिकाणी अनेक आंदोलन केले, अनेक
मोर्चे काढले, पण रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी दखल द्यायला तयार नाहीत. ते चुकीचं काम करतात आणि डांबरीकरण रस्ते वगैरे ते चुकीचं काम करतात. यावेळी जर त्यांनी चांगलं काम केलं नाहीत आणि त्यांनी जर इकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही त्या अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवल्याशिवाय सोडणार नाही, असं या ठिकाणी मी जाहीर करतो. एकूणच आपण जर पाहिलं तर या ठिकाणची दुरावस्था आपण येथील ग्रामस्थांकडून ऐकली. कामावरून संध्याकाळच्या वेळेस येताना जवळपास अर्धा किलोमीटरचा रस्ता क्रॉस करण्यासाठी 2 तास लागतात, 1.5 तास लागतात. काय सांगशील? काल संध्याकाळी मी माझ्या कामावरून घरी जात असताना या पुलावरती अरुंद रस्ता आहे, तसेच रात्रीच्या वेळेस पददिवे बंद असतात. तसंच बाजूला जी लोखंडाची कोठडी आहे तिकडं अनेक वेळा ट्रॅफिक असल्यामुळे पुढे माग झाल्यामुळे गाडी पडली जाते किंवा घसरली जाते, अनेक अपघात होतात. इथपर्यंत घरापर्यंत जायला अर्धा तास तर पुढे 1 तासही लागतो, कधी कधी 2 तासही लागतात, कमीच पडतात. किती वेळा कधी या पुलावरती ट्रॅफिक असतो. एकूणच अनेक समस्या या मुंबई पुणे महामार्गावर आहेत. तुम्हाला कशा प्रकारचा अनुभव आला? मला इथं आईला वगैरे घेऊन जाताना दवाखान्याला खड्डे चुकताना भरपूर अपघात होतात आणि सामान्य नागरिकांना, वयोवृद्ध लोकांना सुद्धा खूप त्रास होतोय. कोरोना संसर्गामुळे लाखो लोक दगावलेत. आता काय प्रशासन खड्ड्याच्या अपघातामुळं अजून दगावण्याची वाट बघताय का, हे प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. एकूणच या परिसरातील नागरिक आहे, त्यांना या खड्डेमुक्त रस्त्यातून कधी सुख मिळेल हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नीस तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. अपेक्षा करूयात की हे खड्डे पुन्हा एकदा पाहिल्यानंतर म्हणजे कदाचित लोकप्रतिनिधी हे अनुभवत पण असतील, त्यांना याच खड्ड्यातनं जायला लागत असेल ना. पण आता हे खड्डे पाहिले आणि 4 लोकांनी चर्चा केली की लाजेकाजे असतं का होईना पण लोक कामाला लागतील अशी आपण अपेक्षा करूयात. आता येऊयात मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली की रस्त्यावर खड्डे पडायला लागतात, हे आता सगळ्या मुंबईकरांना माहिती आहे. एकीकडे खड्डे तर दुसरीकडे भली मोठी गटारं, यामुळे भविष्यात अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. दाट रहिवासी वस्ती असलेल्या भागात सुद्धा खड्डे आहेत. प्रामुख्यानं बसेसमधनं जाताना या खड्ड्यांचा किंवा 4 व्हीलरमधनं जाताना या खड्ड्यांचा अधिक त्रास होतो. सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा नगर या भागातून सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. सुस्मिता, ही दृश्य तर पाहतोय की तू थेट टेप घेऊन खड्डे मोजले तर 1.5 मीटरचे सुद्धा खड्डे आहेत. मिलिंदजी, आपण जर बघितलं तर इथली परिस्थिती तशीच आहे. खोल खड्ड्यांमधनं मुंबईकरांना वाट काढावी लागते आणि साधारणपणे 180 सेंटीमीटर 2 फूट इतके मोठे मोठे सुद्धा खड्डे आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता हा एक खड्डा आपण सगळ्यात आधी मोजूयात. काही लोक सुद्धा आपल्या सोबत आहेत इकडे, त्यांच्याशीही आपण बोलणार आहोत. खरं तर मी फुटपट्टी घेऊन येणार होती, पण आता हा जर आपण बघितलं तर 160 सेंटीमीटरचा हा एकच खड्डा आहे. काही लोक जे इकडनं प्रवास करत असतात त्यांच्याशी आपण बोलूयात. तुम्ही जेव्हा वाहनं घेऊन इथून जातात काय समस्या असते? काय नाही, पावसामध्ये पण टेन्शन असतं आम्हाला. खड्डे बिड्डे असं दिसायला होत नाही खालती. खड्डे बोजले तर आपण बरोबर जाऊ शकतो. काय कमावरून आपण बसून थोडा जरा पॅक्स झाला पाठीमागे आम्हाला पण. अच्छा, मुळातच या सगळ्या परिसरामध्ये तात्पुरती डागडुजी करण्यात आलेली होती, खडी टाकण्यात आलेली होती. सध्याचं चित्र असं आहे की इथूनच वाट काढत जावं लागतं. होय, खड्डे भरपूर झालेले आहेत आणि लवकर BMCने कारवाई करून खड्डे मुजवले पाहिजेत वेळेत. काय समस्या असते सगळ्या परिसरामध्ये? तुम्ही तर कायम इकडनं जात येत असाल. नाही, गाड्यांचे प्रॉब्लेम होतात भरपूर, त्यांना त्रास, पण लोकांना पण पाठदुखी हे ते मोटरसायकलवाल्यांना सगळ्यांना त्रास होत आहेत. तुम्ही जेव्हा इकडनं प्रवास करत असतात कायमच हे अशा पद्धतीचं चित्र मुंबईच्या अनेक रस्त्यांमध्ये दिसतं, खास करून उपनगरीय भागांमध्ये. हा दिसतं ना, सगळ्या ठिकाणी पाऊस आला की मुंबईमध्ये पाऊस आला की मुंबई ही तुंबतेच आणि प्रत्येक ठिकाणी खड्डे होतात. पावसामुळे काय होतं की ड्रेनेज लाईनची बरोबर व्यवस्था नसल्यामुळे जिथे तिथे पाणी साचतं आणि त्या पाणी किती आपण खडी बुजवण्याचा प्रयत्न केला तर तिथे खड्डे होतात आणि खड्डे झाल्यामुळे काय होतं की लोकांना त्याचा नाहक त्रास होतो. जे लोक इथले जुने आहेत, जे रहदारी करणारी जे लोक आहेत, डेलीचे लोक आहेत, त्यांना त्या खड्ड्याच्या बाबतीमध्ये माहिती असते, त्यामुळे ते समजून किंवा समजूतदारीने गाडी चालवतात. म्हणजे नवीन लोक आले त्यांना खड्ड्याचा अनुभव नसल्यामुळे ते खड्ड्यामध्ये पडून अपघात होण्याची पण शक्यता नाकारतायत. मध्ये एक बसमध्ये असंच पाणी साचलेलं होतं तर त्या नाल्यामध्ये बस जाण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यांनी ब्रेक मारून ते स्टॉप केलं. तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तेव्हा खड्डे झालेले आहेत तर कॉर्पोरेशनने त्याचीवाली नीट तपासणी करून जेमतेम ज्या वेळेस आहे त्यावेळेस ते खड्डे बुजवून सर्वसामान्य त्याच्यापासून दिलासा द्यावा असं मला वाटतं.
तुम्ही इकडनं प्रवास करतात, लोक इथे म्हणजे गाड्या, बसेस असतील, टू व्हीलर्स असतील, आरोग्याला तर त्रास होतोच, म्हणजे वाहनं खराब होतात. पण इथे पाणी साचणं हा ही एक समस्या आहे. गटार खुलं आहे आणि कचराही आहे, तेच पाणी रस्त्यावर, त्यामुळे खड्डे, म्हणजे एक पूर्ण सर्कल आपल्याला मुंबईकरांच्या आयुष्यात पाहायला मिळतं. हो, ते नेहमीच होतं. प्रत्येक वेळेला खड्ड्यांचा त्रास तर आहेच. बाईक वगैरे घेऊन येता जाता त्रास होतोच. कधी कधी बाईक स्किट होण्याची पण भीती वाटते. आणि मुख्यतः ज्या वेळेला पावसात पाणी साठतं त्या खड्ड्याचा खोलीचा अंदाजच येत नाही, त्यामुळे बऱ्याचदा त्रास होतो इथे खड्ड्याचा. तर रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की त्यांनी लवकरात लवकर याच्याकडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करून घ्यावं. नक्कीच. तर आपण बघतोय की मुलींची इथून अजून सुद्धा वाहनं जी आहेत ती जात येत आहेत, परंतु शेकडो कोटी रुपयांचं टेंडर दरवर्षी काढलं जातं आणि समस्या मात्र काही केल्या संपत नाही. वाटेतले खड्डे काही केल्या संपत नाहीत आणि त्याच्यामुळे नाहक मुंबईकर जे आहे, जे कायम कर भरत असतात, त्यांना मात्र या मूलभूत सोयीसुविधा मिळवताना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते. आणि अनेकदा आपण बघतो की या खड्ड्यात सुस्मिता, प्रतीक्षानगर हा असा भाग आहे की जिथे गेल्या काही काळात खूप मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती झालेली आहे आणि खूप मोठ्या संख्येनं, म्हणजे इथं आपण जर काही दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की 4 व्हीलर, 2 व्हीलर, बस, बाईक, सगळेच जण, म्हणजे आता ही बससुद्धा जाताना आपण पाहतोय सुस्मिता. त्याच्यानंतर ही रिक्षावाला तर म्हणजे अक्षरशः सापासारखा झिगझॅग करत त्याला रस्ता काढायला लागतोय म्हणजे चांगला रस्ता शोधायला लागतो, अन्यथा त्याला खड्ड्यातनंच जाता येईल. पण हे दरवर्षी असतं का यावर्षी जरा जास्तच दुर्लक्ष झालंय कारण नसताना? सुस्मिता बदाणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांच्याकडनं आपण आणखीन काही जणांच्या प्रतिक्रिया ऐकूयात. म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं कळेल की इथली रस्त्यांची स्थिती कशी आहे. रस्त्यावरच्या खड्ड्यांचा त्रास होतो का? एक मिनिट. सर, आपल्यासोबत काही लोक आहेत जे इथून कायम प्रवास करतात. रस्त्यावरच्या खड्ड्यांचा त्रास होतो का? गाडी चालवताना काय परेशानी होते? खूप होतो ट्रॅफिक, त्याच्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतोय. आणि आता हे बघा, आता किती खड्डे इथं पडले, त्याच्यामुळे दोन्ही साईडनं, बोथ साईड आणि वन वे हे केलेलं आहे. ह्या साईडनं त्या साईडचे रोड सगळे बंद आहेत. तर आता खूप त्रास होते आम्हाला इथं प्रतीक्षानगर एरियामध्ये. तर आता ऍक्सिडेंट्स पण होतात, गाड्यांचा मेंटेनन्स वाढतो, पावसाळ्यात तर ही समस्या कायम आहे. तुम्ही टॅक्स भरतात तरी अशी सोयी सुविधा तुम्हाला दिल्या जातात? हो. आता काय, आता त्यासाठी आता BMCनं थोडंसं लक्ष घातलं पाहिजे आमच्या या एरियामध्ये सुद्धा, प्रतीक्षानगरमध्ये. आणि त्यासाठी आम्ही एवढे टॅक्स भरतोय, पण त्या पद्धतीनं आपल्याला सगळं काही नाही मिळत असं वाटतं. नक्कीच. तर ही एक समस्या कायम मिलींची आपल्याला लोकांना भेडसावत असते. मग अगदी 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, सगळ्यांनाच या खड्ड्यांमधनं म्हणजे काही करून आपल्या गाडीचा थोडाफार मेंटेनन्स कमी व्हावा म्हणून इथे आपण आता सुद्धा बघितलं तर लोक खड्डे टाळत इकडनं जातात, त्याच्यामुळे वाहनांच्या रांगा दिसतात. आणि हे एक सार्वत्रिक चित्र आहे, सगळ्याकडे अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि खड्ड्यांची समस्या का उद्भवली, कंत्राटदार कोण होते, मग अशा कमी दर्जा रस्त्यांचा कसा मेंटेन केला जाईल, असे अनेक प्रश्न या निमित्तानेच इकडचे रहदारी करणारे किंवा रहिवासी त्यांच्याकडून उपस्थित होतो. सुस्मिता, थोडासा कॅमेरा पॅन केला तर स्वाभाविकपणे लक्षात येईल की एका खड्ड्यामुळे किती मोठा ट्रॅफिक होतो. कारण तू फक्त 30 सेकंद तिथे थांबलीस तर एक खड्डा चुकवण्याकरता नागरिकांची काय कसरत होते, वाहन चालकांची, तेही आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिसतंय. सुस्मिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता जाऊयात राज्याच्या राजधानीनंतर राज्याच्या उपराजधानीत अर्थात नागपूरला. नागपूर शहरातील बहुतांश रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालं आहे. पण असं असलं तरी पालिका हद्दीमधल्या काही रस्त्यांचं ज्यांचं काँक्रिटीकरण झालेलं नाही त्यांचं डांबरीकरण केलं आहे. त्या रस्त्यांवर मात्र खड्ड्यांचं साम्राज्य आहे. पारडी भागातील मुख्य रस्ते आणि छोटे रस्ते हे खड्डेमय आहेत. काही ठिकाणी तर नागरिकांना जीव मुठीत धरून वाहनं चालवावी लागतात. तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, नागपूरमधल्या अनेक मुख्य रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालं, मग विमानतळाकडे जाणारे किंवा अन्य जे मोठे मुख्य रस्ते आहेत बाजारपेठांचे, पण जे दुय्यम रस्ते नागपुरातले म्हणता येतील किंवा बायपास म्हणता येतील, इथे सगळीकडे अशी स्थिती आहे खड्ड्यांच्या बाबतीत? मिलिंद, निश्चित जर का बघायचं झालं तर नागपूरचे जे
रस्ते आहेत त्यामध्ये बहुतांश रस्त्यांचं सिमेंटीकरण काँक्रिटीकरण झालेलं आहे, मात्र काही असे रस्ते आहेत तिथं जुने डांबरीकरण होतं आणि त्या रस्त्यावर डांबरीकरण आहे. त्या रस्त्यावर जर चित्र बघायचं असेल तर सध्या मी पारडी चौकामध्ये आहे आणि जर का तुम्ही इथलं दृश्य बघितलं तुम्हाला लक्षात येईल की संपूर्ण चौकामध्ये किती मोठा गड्ड्याचं साम्राज्य आहे. म्हणजे आपण बघू शकतो की या भागामध्ये नेहमी गर्दी असते, रहदारी असते, कारण की इकडला पाठीमागचा जो भाग आहे तो पाठीमागचा भाग हा जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कडमना तिथे जोडणारा आहे. एक रोड पुढे जातो तो भंडाऱ्याला जातो आणि आपण बघू शकतो की या भागामध्ये नेहमी VIP मुवमेंट असते. अशा असताना देखील या रस्त्यांचे जर का दृश्य बघितलं आपण बघू शकतो दृश्यामध्ये मोहन भागवत जात आहे, सरसंघचालक सध्या त्यांचा हा कानवाई इथनं निघत आहे, पण त्यांना देखील खड्ड्याचा सामना करावा लागत आहे. कदाचित त्यांना देखील चिंता वाटत असेल हे दृश्य बघून, कारण की ज्या प्रकारचे चित्र नागपूरच्या रस्त्यावर पाहायला मिळतं आणि याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कारण की जर का तुम्ही बघितलं हा संपूर्ण भाग अत्यंत रहदारीचा असा भाग आहे आणि एकंदरीतच या ज्या चौकामध्ये ज्या प्रकारे खोदकाम देखील सुरू आहे बाजूनं, इतकंच नाही तर इथे जे खडी टाकली होती ती खडी देखील वाहून गेलेली आहे. जर का तुम्ही नागपूर महानगरपालिकेचा बजेट बघितला रस्त्याचा तो साधारण 271 कोटीचा आहे. त्यामध्ये 18 कोटी हे खड्ड्यांच्या डागडुजीवरच खर्च करण्यासाठी ठेवण्यात आलेले आहे आणि या व्यतिरिक्त रस्त्यांचं नूतनीकरणासाठी 100 कोटी असेल किंवा एकात्मिक विकास योजनेमध्ये 90 कोटी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमाअंतर्गत 63 कोटी. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचा विकासासाठी नागपूरमध्ये खर्च केला जातो. मात्र नागपूरच्या रस्त्याचं जर का हे चित्र बघितलं त्यावरून तुम्हाला लक्षात येईल इतके मोठे मोठे खड्डे आहे. म्हणजे आपण थोड्या वेळा आधी ते पाऊस आला त्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये पाणी भरलं, त्यामुळे त्या पाणी जिथे साचलं त्यावरून लक्षात येईल की तो खड्डा किती मोठा आहे. म्हणजे साधारण 1.5 मीटरचे खड्डे आपल्याला इथे 2-2 मीटरचे खड्डे पाहायला मिळतात आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. म्हणजे जीव मुठीत घेऊन या भागातले नागरिक प्रवास करत असतात, कारण की आधीच रहदारीचा आणि गर्दीचा भाग आहे. या व्यतिरिक्त इथे खोदकाम सुरू आहे, त्यामुळे दुहेरी कसरतीला नागरिकांना करावी लागते. या गर्दीतनं कसा तरी मार्ग काढत दुचाकी चालक असेल, 4 चाकी चालक असेल, जीव मुठीत घेऊन बाहेर निघतात आणि स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. पण महत्त्वाचा विषय की नागपूर महानगरपालिकेनं या गोष्टीची कल्पना होती की एका पावसामध्ये खड्ड्याची संख्या वाढणार आहे किंवा जी रस्त्यावर टाकलेली खडी आहे ती वाहून जाणार आहे. मात्र त्यांनी याकडे पाहिजे त्या प्रकारे लक्ष दिलं नाही. तात्पुरती डागडुजी केली होती, मात्र एका पावसामध्ये ती पूर्ण खडी वाहून गेली. आपण जर का या समोर बघितलं तर आताही आपल्याला इथे खडी बाहेर वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरनं एक गोष्ट सिद्ध होते की नागपूर महानगरपालिकेचं देखील अपयश पाहायला मिळते. शहरातल्या अनेक मुख्य रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालेलं आहे, त्यामुळे त्या रस्त्याची स्थिती चांगली आहे, पण जिथे डांबरीकरण आहे तिथे मात्र हे चित्र जर तुम्ही बघितलं तर आपण बघू शकतो की लोक कशा प्रकारे खड्ड्यातनं मार्ग काढत आहे. जिथे पाणी साचलं आहे त्या भागामध्ये देखील लोक खड्ड्यातनं हळूहळू बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे असे चित्र अनेक भागामध्ये आणि पारडीच्या या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातले जर का तुम्ही रस्ते बघितले तर बहुतांश ठिकाणी हेच चित्र आहे. महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथनं जात असताना त्यांना देखील या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम झाला होता. त्या ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला आणि ते स्वतः आपल्या वाहनातनं खाली उतरले आणि त्यांनी या संपूर्ण कामाची चौकशी केली. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येतं की या संपूर्ण भागामध्ये इतकी गर्दी असताना देखील नागपूर महानगरपालिकेने पाहिजे त्या उपाययोजना केलेल्या नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये मनस्ताप सहन करावा लागत आहे. आणि महत्त्वाचा विषय हा आहे की जर का तुम्ही नागपूर महानगरपालिकेचा बजेट जरी बघितला त्या बजेटमध्ये साधारण 18 कोटी हे खड्ड्याच्या डागडुजीसाठीच ठेवण्यात आलेलं आहे. असं असताना देखील मात्र नागपूरच्या रस्त्यावरचे हे जर का आपण खड्डे बघितले तर निश्चितच अनेक प्रश्न उपस्थित होतात. मिलिंद सर. खरं आहे तुषार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी की ज्यांना पंतप्रधानांच्या खालोखालचे सगळ्यात वजनदार आणि सगळ्यात सक्रिय मंत्री म्हटलं जातं आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनासुद्धा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. या 18 कोटींचं काय होतं बघूयात. पालिकेचे अधिकारी आता तरी जागे होतात का? तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या बातम्या. आपण जाणार आहोत मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं शहर, महत्त्वाचं शहर अर्थात औरंगाबादला. औरंगाबाद शहर ही खरं तर पर्यटनाची राजधानी, पण त्यासोबतच ही खड्ड्यांची राजधानीसुद्धा आहे की काय असं म्हणायची वेळ आली. कारण शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. शहरातील रस्त्यांना आत्ता कुठे चांगले दिवस आलेत असं वाटत होतं. 180 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानं महापालिका हद्दीत रस्त्यांची कामंसुद्धा सुरू झाली. काही ठिकाणी चांगली कामं झालीसुद्धा, पण आणि हा पणच सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण नाशिकहून औरंगाबादला येणारा रस्ता याला फक्त नावापुरतंच रस्ता म्हणायला हवं. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत
जोडले जात आहेत. सिद्धार्थ, माझा आवाज पोहोचतोय? हा, येतोय आवाज, बोला. सिद्धार्थ, काय भाऊ खड्ड्यांचं? मिलिंद, खरंच तुम्ही प्रश्न उपहासात्मक विचारता हे मला कळतंय. हे प्रशासनाला कळायला हवं, कारण औरंगाबाद शहर ही जी आहे शहर पर्यटनाची राजधानी आहे. मात्र पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर निश्चित बाहेर जाऊन सांगत असले ही खड्ड्यांची राजधानी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शहरामध्ये थोडेसे चांगले दिवस आहेत असं आपल्याला म्हणू शकतो, कारण जवळपास 200 कोटी रुपये महानगरपालिकेला भेटले आणि त्याचे बऱ्यापैकी कामं सुरू आहेत. मात्र काही रस्ते अजूनही जशाला तसे आहेत. मी आता औरंगाबाद शहरातील आतल्या रस्त्यावर आहे. की हा रस्ता जो आहे ना, या ठिकाणाहून गाड्या जायचं टाळत होत्या, रॉंग साईड जायच्या. मात्र काल परवा जे आहे, आता या ठिकाणी जे आहे रस्ते विजावण्याचं काम केलेलं आहे, कारण नुसतं या ठिकाणी खडी आणि माती टाकलेली आहे आणि ती पाऊस आला की एकदम उडून जाईल. मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो तुला की हे जे आहे ना ते बुजवलेलं आहे. मात्र हे सगळे खड्डे आताही एक पाऊस आला की सगळं निघून झालं आणि खड्डे जशाला तसे राहतील. म्हणजे बघते की आपण खड्डे विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र हे विजले जाणार नाहीत, कारण हा रस्ता पूर्णपणे उखडून जो आहे त्याच्यावर नवीनच रस्ता करावा लागेल. मात्र काही ठिकाणी महानगरपालिका किंवा प्रशासन असे उत्तर देते की शहरातले नवीन रस्ते होत आहेत, सिमेंटचे रस्ते होत आहेत आणि निश्चितपणे शहरातील अनेक रस्ते चांगले झालेले आहेत. मात्र काही रस्ते वर्षानुवर्षे तसेच आहेत. आता या रस्त्याच्या आजूबाजूला व्यवसाय करणारे आणि सोबत राहणारे लोक आहेत. दादा, काय म्हणाल, हा रस्ता आता तर कुठेतरी विझवण्याचा प्रयत्न केला? 8 दिवस झाले बुजीला होता, तर पावसाचं पाणी आलं तर वाहून गेली ती माती. किती मोठे मोठे खड्डे आहेत ते? लय मोठमोठे खड्डे. आम्ही खुद आहे ना तर 8 ट्रॅक्टर मुरुम टाकलं तिथं. तुम्ही स्वतः टाकलंय? हा. शासनाने नाही टाकलेलं? नाही, मी माझ्या घरात काम चालू होतं, प्युअर मुरुम आणून टाकलं होतं. पुन्हा खड्डे तसेच पडत येते. बघितलं मिलिंद, लोकच स्वतःहून कंटाळून आता हे करतात. दादा, काय म्हणाले, एकंदरीत शहरातले रस्ते काही ठिकाणी चांगले आहेत, काही ठिकाणी खराब आहेत? प्रशासन काम चांगलं करत आहे, पण जिथं हकीकत गरज आहे तिथं काम नाही चालू प्रशासन. जिथं गरज नाही तिथं कामाचं तिथं निधी खर्च बनवून चालले. जिथं पाहिजे, आता हा काही दिवसावर एवढा रस्ता खराब आहे पण इथं कोणी लक्ष देत नाही. अच्छा, कोण पडलं होतं? आता तुम्ही पडला होता? यो पडला. आकाशवाणीत त्रिमूळ चौकापर्यंत हा रस्ता नेहमी काय आहे त्याचं काय लिंक म्हणजे जे बुजवतात गड्डे ते चालूपणा असं दाखवतात. ते माती टाकतात, त्याला खडी टाकतात, नंतर 2-3 दिवसात परत गड्डे पडतात. ते तर आकाशवाणी त्रिमूळ चौकापर्यंत हा रोड चांगला व्हायलाच पाहिजे. आता 2-3 गाड्या लेडीज असो का जेंट्स असो हे पडायचे भरपूर चान्सेस येतात. पडता पण आता पाणी सतत गड्ड्यामध्ये सांडलं तर पाणी गड्ड्यात सांडल्यानंतर कोणाला कळत नाही लवकर कशी गाडी चालवायचं, काय कडेल घ्या, इकून येतो त्याच्यात पडू शकते. तू पडला होता का? परवा दिवशी पडलो होतो इथं, गाडी खड्ड्यामध्ये गेलीच पडलो. मग काय लागलं वगैरे होतं? नाही लागलं नाही, थोडं पडलो होतं. अच्छा, आणखी कोण बोलतोय? काका, काय म्हणा, हे तुम्हाला लागलं? कधी पडले तुम्ही? मी झालं महिनाच झालाय. कुठं पडले होते? हे इथून गाडी काढताना तिकडून दुसरी गाडी आली, इकडून तू आली. मी रस्ता चुकाय चुकून त्याला मागून मारून दिली. मग त्यालाही पण त्याच रस्त्याने जायचं, मध्ये पण त्याच रस्त्याने जायचं. मी खड्डा चुकायला गेलो, त्याला खड्डा चुकायचा आता. त्यामुळे ते काय गाडीत घेऊन पडलो पूर्ण. डबे मी काम करतो, मी डबे घेऊन पडलो होतो पूर्ण. बघितलं मिलिंद आपण की काही अनुभव लोक पडतातच घसरून या ठिकाणी. महत्वाची गोष्ट अशी आहे दुसरी की ठीक आहे, आता शहरामध्ये काही रस्ते चांगले झालेले आहेत, काही रस्ते आणखी वर्षानुवर्ष तसेच आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की खड्ड्यांच्या विरोधात काम करणारी जी काही लोक आहेत त्यांनी एक सर्वे केला. त्यानुसार औरंगाबाद येथील लोकांना जे आहे मानेचा आणि कमरेचा त्रास वाढलेला दिसतोय, कारण अनेक ठिकाणी खड्डे आहेत, गाड्या जाताना झटके बसतात. त्यामुळं कुठेतरी आरोग्याचा प्रश्न खड्ड्यांशी जुळलेला आहे. निश्चितच आता स्मार्ट सिटीमध्ये शहर आहे आणि स्मार्ट सिटीमध्ये शहर असताना सुद्धा जे आहेत आणखी काही भागांमध्ये खड्डे आहेत. आणि जसं तुम्ही सांगितलं की औरंगाबादमध्ये नाशिकहून तुम्ही जर औरंगाबादला येत असाल तर मी आत्ता सांगतो येऊ नका. तुम्ही सिल्लोडहून जर वेरूळला जात असाल तर मी आत्ता सांगतो तुम्ही जाऊ नका, कारण एवढे खराब रस्ते आहेत की तुम्हाला म्हणजे सिद्धार्थ, पण याच्यात एक प्रश्न असा आहे मनात आलेला की आता हे नागरिक किंवा तू आहे तर त्या रस्त्याने इथले म्हणजे प्रशासनातले अधिकारी किंवा इथले लोकप्रतिनिधी, इथले खासदार, आमदार यांना या रस्त्यानं जायची कधी वेळ येत नाही का भाऊ? कारण त्यांना तर आपल्याला खड्डे लागतात ना, त्यांना नाही लागत म्हणून त्यांना कदाचित हा रस्ता दिसत नाही, असं आहे का? मिलिंद, ज्यांची जबाबदारी आहे ती कसे कबूल करतील ना, हा भोळा प्रश्न आहे तुमचा. कारण आपलं प्रशासन फार चतुर आहे, कारण ते त्या रस्त्याने जातच असतील, नाही असं नाही.
मात्र त्यांच्याकडे गाड्या चांगल्या असू शकतात किंवा ते जाऊन सुद्धा कबूल करू शकत नाहीत, कारण जबाबदारी त्यांची आहे. ज्याच्यावर जबाबदारी आहे तो कसं मान्य करेल की हा रस्ता खराब आहे, हा रस्ता माझ्याकडून झालेला नाही. त्याच्यामुळं तुमचा प्रश्न योग्य आहे, पण तो खूप भाबडा आहे आणि आपलं प्रशासन फार चतुर आणि हे झालेलं आहे. आपल्याला माहीत आहे की अनेक ठिकाणी जे आहेत खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्ही, मला माहीत नाही, परंतु तुम्ही जर नाशिकहून औरंगाबादला येत असाल तर तुम्हाला निश्चितपणे त्या रस्ते म्हणजे आपोआप लोकांच्या मनातून शिव्या निघतात, कारण मनस्ताप तेवढाच असतो. आता मला एक सांगा मिलिंद, औरंगाबादला आलेला माणूस वेरूळला जातो, अजिंठ्याला जातो, वेरूळपर्यंत रस्ता चांगला आहे, परंतु अजिंठ्यापर्यंतचा रस्ता म्हणजे तो पर्यटक परत येणारच नाही अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी कामं चालू आहेत, अनेक ठिकाणी जे आहेत कॉन्ट्रॅक्टर आणि तुझ्या पाठीमागेच बघतोय सिद्धार्थ एकीकडे की रस्त्याच्या मधोमधून येत असलेला टेम्पो त्याला रस्ते चुकवायला रस्त्याच्या डाव्या बाजूला तरी जायला लागतं, नाही तर मध्येच रस्त्याच्या उजव्या बाजूला तरी जायला लागतं. म्हणजे वाहन असं सरळ जातच नाही, असं 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 करत चालतायत वाहनं औरंगाबादमध्ये. एक तर औरंगाबाद आधी धुळी करता फारच तो वेगळाच विषय आहे, त्याच्यात नको जायला. त्याच्यात आता हे खड्डे म्हणजे शुभेच्छा सिद्धार्थ तुर्तास या सगळ्या खड्ड्यांमधनं पावसाळ्याचे दिवस काढण्याकरता. आणि या तुझ्याबरोबर असलेल्या नागरिकांचाही धन्यवाद की त्यांनी त्यांच्या व्यथा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडल्या. मनमाडला जाऊयात. मनमाडची ओळख असलेल्या ज्या काही वेगवेगळी ओळख आहे त्याच्यातलं एक नवीन ओळख काही जण उपहासानं सांगतात, ती म्हणजे खड्ड्यांचं शहर. जवळपास सगळेच रस्ते खड्डे. 5 वर्षात सुमारे 12 ते 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, पण रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याचं चित्र इथे पाहायला मिळत आहे. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत मनमाडमधून. बब्बू, काय अवस्था आहे सध्या मनमाड शहरात रस्त्यांची? मिलिंद सर, मनमाड गेलं खड्ड्यात असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, कारण एकही रस्ता असा नाही का ज्याच्यावर खड्डे नाही आहे. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हा मनमाड शहरातला मुख्य रस्ता आहे, पालिकेसमोरून जाणारा हा रस्ता आहे. त्या रस्त्यावर आपण पाठीमागे बघू शकतो खड्डेच खड्डे आहे. काम सुरू गेल्या 4 महिन्यापासून आता सुरू करण्यात आलेलं आहे, पण संथ गतीने. माझ्यासोबत काही नागरिक आहे ज्यांनी खड्ड्यांच्या बाबतीत आंदोलनं देखील केलेली आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया की मनमाडच्या खड्ड्यांच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे. काय म्हणाल तुम्ही? आम्ही मनमाड ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या वतीने 3 महिन्यापूर्वी नगरपालिकेसमोर आंदोलन केलं होतं. या शहरात जे खड्डे आहेत ते खड्डे एक तर बुजवा किंवा नवीन रस्ता चालू करा, परंतु त्यांनी अजूनपर्यंत खड्डे बुजवलेले नाहीत. मात्र फक्त एक रस्त्याचं काम सुरू आहे, ते 3 कोटीच्या वरती त्या रस्त्याचं काम सुरू आहे. आणि त्या रस्त्याच्या कामाचा कुठे असा फलक लावलेला नाही की बा हा रस्ता इतक्या रकमेचा आहे, याची लांबी रुंदी इतकी आहे किंवा त्याची अंदाजित रक्कम इतकी, असं काहीच नाही. फक्त काम सुरू आहे आणि लोकांना इतकी तकलीफ आहे की लोक खड्ड्यामधून जाऊन राहिले आज, आणि काम मात्र सुरू आहे पण कुठंच असं याचा बोर्ड नाही आहे. तर आमची मागणी अशी आहे की कमीत कमी त्या ठिकाणी बोर्ड लावला पाहिजे नगरपालिका प्रशासनाने. आणि दुसरं एक असं आहे की या खड्ड्याकरता जे जबाबदार आहेत की या नगरीचे लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक आणि प्रशासन हे दोघं जण जबाबदार आहेत. कारण गेल्या 15-20 वर्षापासून या शहरातल्या वार्डात रस्ते नाहीत. आता मी ज्या ठिकाणी राहतो ना त्या हुडको विभागात 20 वर्ष होऊन गेले पण नवीन रस्ता अजून झाला नाही. तुम्हाला काय वाटतं खड्ड्यांच्या बाबतीत कोण जबाबदार आहे आणि काय परिस्थिती आहे? आज मनमाड शहराची परिस्थिती म्हणजे खड्ड्याचे रस्त्याचे माहेरघर मनमाड शहर बनले आहे. गेल्या 5 वर्षापासून या मनमाड शहरात एक सुद्धा रस्ता असा व्यवस्थित राहिलेला नसून सुमारे शेकडो नागरिक याच्यामुळे अपघाती झाले असून ते आज हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत. वाहनधारकांना वाहन चालवणे सुद्धा जिकरीचे बनले असून त्यामुळे इंधनची सुद्धा जास्त वापर होत आहे. सदर प्रकार बघता आजपर्यंत नगर प्रशासनाने 5 वर्षापासून मनमाड शहरासाठी काहीच केले नाही. सदर रस्त्यांचे काम चालू असताना प्रशासनातील एकही अधिकारी साईटवर जात नाही का रस्ता काय दर्जाचा बनतोय, त्याला रेती वापरल्या जाते का सिमेंट वापरल्या जाते, स्टील किती प्रकारचे वापरले जाते, अशी कोणतीही खबरदारी नगरपालिका प्रशासन घेत नाही आहे. काय म्हणा, खड्ड्याला कोण जबाबदार आहे? नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, कसे खड्डे? खड्ड्याला आता तर सर्वस्वी नगरपालिका जबाबदार आहे, पण त्या हिशोबाने जर पाहायला गेलो तर रोड टॅक्स आपण जर जेवढं भरतोय तर त्या रोड टॅक्सच्या पोटी आपल्याला रिटर्नमध्ये काय भेटतंय हे आपल्याला आता कळतच नाहीये. आणि त्यानंतर रस्त्याचे कामं 2-2 वर्षापासून 3-3 वर्षापासून सँक्शन झालेले असतात ना,
लोकप्रतिनिधी काय करत असतात हेच लोकांना समजत नाहीये. तर कृपया करून आता पुढची नगरपालिका निवडणूक येत आहेत, त्या अनुषंगाने तरी कमीत कमी मनमाडचे रस्ते 6 महिन्यात पूर्ण करण्यात यावे, हीच आमची भावना आहे. लवकर रस्ते कसे काय खराब होतात? डांबरी रस्ता हा 5 वर्ष टिकला पाहिजे, कॉन्क्रीट रस्ता 10 वर्ष, त्याच्या अगोदर कसे काय खराब होतात? काय कारण? त्याचं असं आहे बघूभाई की बा आता मी वाघाडी रोड झाला आता 1 महिन्यापूर्वी, मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी मुंडे साहेब आहेत यांना मी सांगितलं की सर त्या ठिकाणी डांबराचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि खडी खूप कमी प्रमाणात वापरली गेली आहे. हे त्यांना मी तक्रार दिली, पण त्या ठिकाणी कोणताही अधिकारी येऊन त्यांनी पाहिलं. एकूणच मिलिंद, खड्ड्याचा शहर अशी आता मनमाडची एक ओळख झालेली आहे. निकृष्ट दर्जाचं काम होतंय असाही आरोप नागरिक करत आहे आणि खड्डे इतके झालेले आहे का नागरिकांना पायी चालणं देखील कठीण झालेलं आहे. मिलिंद, बब्बू, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अपेक्षा करूयात की पुढच्या काही दिवसात तरी मोठा पाऊस व्हायच्या आधी या खड्ड्यांची आणि या रस्त्यांची सुद्धा दुरुस्ती होईल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. तसंच महाराष्ट्रात कुठे कुठे कसे कसे खड्डे आहेत आणि काय स्थिती आहे याचे काही खास व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लॉग ऑन करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. स्पष्ट करण्यात आलंय ही बैठक शरद पवारांच्या घरी झाली असली तरी ती त्यांनी बोलावली नव्हती. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भुसावळ या शहराची एक वेगळीच ओळख आहे आणि भुसावळचं रेल्वेशी अनेक दशकांचं नातं आहे. याच भुसावळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या वादामध्ये या रस्त्याची अवस्था बिकट झाली आणि नागरिकांना याचा खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर भली मोठी डबकी किंवा छोटी छोटी तळीच तयार होतात आणि अनेक लहान मोठे अपघात सुद्धा होतात. आणि रस्ते दुरुस्तीची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला महापालिका प्रशासन रेल्वेकडे बोट दाखवतं, तर रेल्वे म्हणतं आमच्या हद्दीतला हा रस्ताच नाही आणि आमचा त्याचा काही संबंध नाही, त्यामुळे पालिका प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं. आणि या सगळ्यामध्ये भुसावळचा हा रस्ता की जो सगळ्यात रहदारीचा रस्ता आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रेल्वेच्या कामांसह शहरात अनेक गोष्टी करता लोक येत असतात, पण स्टेशनच्या बाहेर पडलं की पहिल्यांदा प्रवास करायला लागतो तो खड्ड्यातून. त्यामुळे अतिशय वाईट अवस्था इथल्याही खड्ड्यांची आणि अपेक्षा आहे की पालिका प्रशासन, इथलं स्थानिक प्रशासन याकडे लक्ष देईल आणि वाद न घालता सामोपचाराने याही रस्त्यावरचे खड्डे हे जातील. यासोबतच बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी अर्थातच news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि महत्त्वाची आठवण अर्थातच न विसरता मास्कची. मला माहिती आहे तुम्ही मास्क बांधता, पण तरीही काही वेळेला आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायला लागते आणि मलासुद्धा सवय व्हायला पाहिजे ना. मास्क बांधा, घराबाहेर पडताना हात वारंवार धुवा आणि अंतराच्या नियमाचं पालन करा.